कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार लीला मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मिसेस लीला अभिराम जहागीरदार। खरं तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच द्यायला नको होती, असं वाटत नाही तुम्हाला? का? कारण स्पर्धेचं बक्षीस समारंभ एजंटच्या हस्ते होणार आहे। त्यात जर तुमची टीम जिंकली तर ती पार्शालिटी नाही होणार का? एजे? हो, मागे बघा। ₹500 देते तुला। रेव, जपून वापर आणि गरज लागली तरच वापर, कळलं का? आई आई अगं मला नाही जायचंय मावशीकडे। रेव, जावं लागेल ग तुला बाळा। हे बघ, तुझ्या या आईने 18 लाख रुपये हरवलेत की नाही, चोरीला गेले की नाही तिच्याकडून। आता त्या साळुंकेच्या बोडक्यावर काय करू मी? कुठून आणू हे पैसे? घरात तमाशा करेल तुला। रेव, त्याने तुझ्याकडे नजर वर करून बघितलेलं हे आवडत नाही मला। आता तर तुझा हात धरण्यापर्यंत मजल गेली त्याची, मी काही करू शकले नाही त्यात। मला नाही सहन होत आहे रेऊ, माझ्यावर कृपा कर, हा आईवर कृपा कर आणि मी सांगते तसं ऐक माझं। नीक पटकन। आणि बेकरी आपण राहिलो तर बेकरी राहील ना सोन्या, नको ग करू असं। आणि हे बघ, तू जरी ते नसलीस ना तर मी ना जरा शांत चित्ताने काय करायचं काय नाही मला जरा ठरवता येईल, कळलं का? आई आई मी एकदा ताईला फोन करू? नाही म्हणाले ना, अजिबात फोन करायचा नाही। त्या एजंट कडून त्या दिवशी पहिल्यांदा चेक घेत होतो आपण, तर तेव्हा सुद्धा घेऊ नका म्हणाली ती। 18 लाख रुपये परत मागायचे तिच्याकडून, कुठल्या तोंडाने मागू का मी? देऊ सोन्या, ते तुला आलू पराठा आवडतो ना, तोच बनवलाय मी। हा, तोच येते डब्यात, आवर पटकन। ते बघ, बसची वेळ होत आली, मी सोडते तुला बस थांब्यावर। चल 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 चल, आटा पटकन चल। नमस्कार लीला मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मिसेस लीला अभिराम जहागीरदार। खरं तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच द्यायला नको होती, असं वाटत नाही तुम्हाला? का? कारण स्पर्धेचं बक्षीस समारंभ एजंटच्या हस्ते होणार आहे। त्यात जर तुमची टीम जिंकली तर ती पार्शालिटी नाही होणार का? एजे? हो, मागे बघा। एजे, तुम्हाला मी इथे आज स्पर्धेत दिसल्यानंतर तुम्ही माझं काय कराल कोणास ठाऊक, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नव्हता। प्लीज मला माफ करा। आणि सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगले आहात, मग प्लीज ह्यावेळी मला समजून घ्या। हॅलो मॅडम, इकडे सगळं सेट आहे। थोड्याच वेळात माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाईव्ह सुरू होईल, तुम्ही फक्त टीव्ही लावा। थँक्यू। लीला मॅडम, तुम्हाला या स्पर्धेत भाग घेऊन कसं वाटतंय? मी या स्पर्धेत एक गोविंदा म्हणून भाग घेतलाय। वहिनी, किती आवाज केलाय? काय झालं वहिनी? आणि गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळणं ही आपली परंपराच आहे, त्यामुळे मला या परंपरेचा भाग व्हायला मिळतंय, ह्याचा खूप आनंद वाटतो। या मंडळाच्या निमित्ताने
आम्ही खूप सोशल वर्क करत असतो आणि यावर्षी निवडणुकीला उभा आहे मी. आपण या दहीहंडीला आलात फार बरं वाटलं. हे पथक खूप भारी आहे बरं का. अहो दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतात आणि बक्षीस जिंकून जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, या पथकामध्ये हंडी फोडणारी पोरगा नाही आहे, पोरगी आहे. अशा स्पर्धांमुळे सणांचा प्रचार होतो आणि मुला मुलींना प्रोत्साहन मिळतं. मिस्टर वानखेडे, तुम्ही या एरियात सोशल वर्क करताना तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढच्या वर्षीपासून हा दहीहंडीचा प्रोग्राम बंद करा तुम्ही. हा हे बघा, श्रीकृष्णांबद्दल मनात श्रद्धा असणं, कुठल्याही देवाबद्दल मनात श्रद्धा असणं ती गरजेची असते. हे गोपाल काला सेलिब्रेट करणं चांगली गोष्ट आहे, पण अशा पावसात तरुण तरुणी असे थर रचून वर चढतात. त्यांचं फ्युचर आहे, त्यांच्या सेफ्टीचं काय. आपण बघतो असे किती ऍक्सिडेंट्स होतात आजकाल. सो प्लीज, आय डोंट लाईक इट, स्टॉप दिस. आम्हाला कसून प्रॅक्टिस करावीशी वाटते आणि खेळाची रंगतही वाटते. ते तसं नाही सर. या तरुण पोरापोरीमध्ये उत्साह दांडगा असतो आणि अशा स्पर्धामुळे त्यांना सपोर्ट मिळतो. तुम्ही त्या मुलीला सरसर वर चढताना बघाल ना, हो तुमचे मत बदलेल. ती मुलगी एकदम चंट आहे, चंट. कोण आहे कोणती मुलगी? ती मुलगी. बरं, तुम्ही इव्हेंट सुरू कराल का आता? मला पुढे मीटिंगला जायचंय. हो हो, सुरू करूया. चला रे, चला इव्हेंट सुरू करा लवकर. घोषणा द्या. आणि आजच्या आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत अभिराम जहागीरदार सर. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. हे काय चाललंय? तिला हंडी फोडते, हे जे चीफ गेस्ट आहेत, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. ताई, तू इकडे काय करतेस? तिकडे पोरं सगळे ग्राउंडवर शोधतायत तुला. अरे बटर, बघितलंस ना तू, एजे आलेत. मी जर त्यांच्या समोरची दहीहंडी फोडली ना तर माझं काही खरं नाही. त्यांना नाही आवडणार. आणि त्यांना जरी कळलं ना की मी अशी लपून छपून दहीहंडी फोडते तर ते जास्तच चिडतील माझ्यावर. हे बघ, मला नाही जमणार दहीहंडी फोडायला. ताई, अगं आपल्या घराचं कर्ज कोण फेडणार? आणि तो साळुंके माहितीये ना, आपल्या मागे हात धुवून लागलाय. ताई, ही हंडीच आपलं घर वाचू शकते. प्लीज ताई, आपल्या घराला वाचव, आपल्या बेकरीला वाचव. आज साळुंखे आले होते घरी आणि आज काय, खरं तर ते रोजच येत आहेत सध्या, पण आज त्यांनी लिमिटच क्रॉस केली. ताई, आपल्या रेवताईसाठी तरी फोड ना ग अंडी. फोडीन मी हंडी. बोल बजरंग, पली की जय. अरे बोल बजरंग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.